हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आपल्याला लागलेलं आहे सोलमन कंपनीचं भाडं आणि तिथून माल लोडिंग करून आहे ना आपल्याला जायचं आहे ACPL ट्रान्सपोर्टला. तर चला जाऊया लोडिंगसाठी आपण. ओके. हे बघा, इथं आलेलो आपण लोड करण्यासाठी. हां हां, चला हिरे काका. हे वय सर नाव टाकताय बघा. हेवी येते, जड आहे खूप. जड आहे ना हिरे साहेब? हे किती किलोचे आहे? 40 ना? आणि हा किती किलोचा असेल? किती? हा 20चा आहे का? ते 25चे. ठीक आहे, झालं ना? चला चला, झालं आहे लोडिंग. आता जाऊया आपण ACPL ट्रान्सपोर्टला. ओके. बोला बाई, अजून 11 बॉक्स आहे. बोल म्हणे. ते पहिले 10 आहे आणि आता हे बॉक्स 11 आहे. हेलो. तो हवार में दर्शन कर लिया, मुझे कर आयो. ना नहीं गाड़ी ठीक है सर. हे सोलमन कंपनीचं गोडाऊन आहे आणि बघा इथून आता डिस्पॅच विभाग आहे आणि इथून सर्व माल बाहेर जातो. हे आमचे हिरे साहेब खूप मेहनती. थोडं हळूहळू ठेवा, खाली मोटर आहे ना त्याला, त्याच्यामुळं. चला, अजून एक कॅन टाकले का झाले. टोटल 2 पाट्यांचा माल आहे. चला जाऊया ACPL ट्रान्सपोर्टला. सिटीमध्ये सुद्धा बघा हिरवीगार शेती बघा. अजून काही काही भागात आहे ना हिरवीगार शेती अजून, आणि आजूबाजूला उंच उंच बिल्डिंग आहे. बघा आता आला धोंदे पूल आला बघा. आता हे बघा मित्रांनो, आणि हे आलं ACPL ट्रान्सपोर्ट. हे बघा, आता आपण गाडी ट्रान्सपोर्टला लावलेली आहे. हो, झाली गाडी खाली आपली. तर मित्रांनो, आपण आता ACPL ट्रान्सपोर्टवरून आहे ना नाक्यावर आलेलो आहे आणि आत्ता वाजलं आहे जवळजवळ 1:40 झालेले आहे आणि भूकही मस्त लागलेली आहे. तर आपला मेनू बघा, आज आहे भेंडीची भाजी आणि पोळी. तर चला मित्रांनो, जेवण करूया. ओके.
तर मित्रांनो आता आपलं जवळजवळ 2:45 वाजता आहे ना जेवण झाल्यानंतर एक भाडं लागलेलं आहे. तर ते इथं राणा प्रताप चौकातून आहे ना त्रिमूर्ती चौकामध्ये आहे ना पाईप घेऊन जायचे आहे. ते लोड करण्यासाठी झालो आहे बघा आता. बघा लोड होत आहे बघा ते. हां हां चला लोड झालेली एवढंच मटेरियल होतं. चला जाऊया त्रिमूर्ती चौकाच्या थोडंसं पुढं. तुमच्या पद्धतीने करा. बरं चालेल सिमेंट आलं, विटा आल्या, मटेरियल आलं. चालेल. थोडं टेन्शन होतं पण सॉल्व गेला प्रॉब्लेम. आणि मग आपण एक खाली करायला झालेलं आहे बघा ते पाईप. खाली का चला मित्रांनो खाली झाली गाडी. आता आपण जाऊ नाक्यावर. चला नाक्यावर. हा आहे त्रिमूर्तीचं सिग्नल बघा. हे बघा समोर गेलं का आपला नाका आहे. हा रस्ता जिथं संपतो तिथं आपला नाका. वाळू खडी विटा यांचा डेपो इथं बालाजीवाले म्हणून. मित्रांनो हा आला बघा आपला नाका. हा आला आपल्या मित्रांनो नाका. ओके मित्रांनो आता आपण ते पाईपचं आहे ना भाडं सोडून आहे ना आपण त्रिमूर्ती चौकातून आता नाक्यावर आलेलो आहे. आणि आपल्याला लगेच भाडं लागलेलं आहे सोलमन कंपनीचं. परत सोलमन कंपनीचं दुसऱ्यांदा भाडं लागलं आहे आता. तर आपल्याला तिथून ते लोड करायचं आणि VRL ट्रान्सपोर्ट आहे ना द्वारका तपोवन रोडला तिथं ते घेऊन जायचं आहे. तर चला आपण जाऊया आपण लोडिंग करण्यासाठी सोलमन कंपनीला. चलो आपण परत दुसऱ्यांदा लोडिंगला आलेलो आहे सोलमनला. हे बघा बरोबर आहे. टाका टाका. तुझे हात लागले ना मलाही बरं वाटतं जरा. क्यों सर दीपक के जब तक हाथ लगता नहीं ना तब तक मुझे भी मजा नहीं आता गाड़ी चलाने को. चढ़ाओ मेरे को. हे बघा आपल्याला सोलमन कंपनीतर्फे चहा आलेला आहे बघा. हे बघा चहा. खूप गरम आहे. गरम आहे खूप. चला आपली गाडी लोड झालेली आहे आता बघा. जाऊया VRL ट्रान्सपोर्ट द्वारका तपोवन रोड. चला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आपण आता राणा प्रताप चौक
भुजबळ फार्म क्रॉस करून आहे ना आता आपण आलेलो आहे बॉम्बे नाका. हे बघा फोर्ट पॉइंट हॉटेल. जिकडं तिकडं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. जिकडं तिकडं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. आणि मित्रांनो हा आला बघा बॉम्बे नाका. आणि आता आपण बॉम्बे नाका पण केलेला आहे क्रॉस. आता येईल द्वारका. हे आलं बघा द्वारका टेम्पो स्टँड. आणि हे द्वारका. आपण द्वारका पास केल्यानंतर बघा आता आपल्याला आलेलो आहे इकडं. आता हे टाकळी फाट्याच्या पुढे आलेलो आहे. आणि हे ट्रॅक्टर हाऊस चौक आहे. आता इथून राईट मारलं का आपण सरळ जाऊ मारुती वेपर्स आणि तिथून VRL ट्रान्सपोर्ट. हे इथे पण बऱ्याच गोष्टी नवीन होऊन राहिलेल्या आता. हे मित्रांनो हे बघा आता हे मारुती वेपर्स. हे बघा आणि बस याच्या पुढेच आहे आपलं ट्रान्सपोर्ट. बापरे. मित्रांनो आपण ते पंचवटीचं जे VRL ट्रान्सपोर्ट आहे ना तिथं गेलो होतो पण तो आज रविवार असल्यामुळे ते बंद आहे. मग आपण आता हा माल घेऊन येणार सातपूरचं जे VRL ट्रान्सपोर्ट आहे तिथं जाऊन राहिलेलो आहे बघा. आता सातपूर रोड आहे. हे आत्ता गेलेलं आहे फ्रावसी अकॅडमी. आणि मित्रांनो आता आलं बघा ABB सर्कल. हे बघा हे बी ABB सर्कल. आणि याच्याच पुढे ना ITI सर्कल आहे ना सिग्नल. बस त्याच्यात थोडंसं पुढं ते VRL ट्रान्सपोर्ट आहे. तर चलो हे बघा मित्रांनो हे आलं ITI सर्कल. आणि ITI सर्कल पासूनच आपण आता राईट मारून आहे ना आणि थोडं पुढं जायचं आहे VRL ट्रान्सपोर्टला. ITI सर्कल सिग्नल. मित्रांनो आता ह्या रोडला आहे ना VRL ट्रान्सपोर्ट आहे. सातपूर VRL ट्रान्सपोर्ट. तर मित्रांनो मी ITI सिग्नलच्या पुढे आहे ना ते VRL ट्रान्सपोर्ट आहे तिथं आलो होतो. तिथं सुद्धा ट्रान्सपोर्ट नाही आहे. ते तिथून पण ते स्थानांतर झालेलं आहे. ते गेलेलं आहे पिंपळगाव बौला. सातपूरच्या पुढं पिंपळगाव बौला आहे तिथं. तर मग आता तिथं चाललेलं आहे मटेरियल घेऊन बघा. सर ते 800-1300 हजार नाही हे 1200 झाले सर. हे VRL ट्रान्सपोर्टच्या भाडंच फक्त 1200 झालं. मित्रांनो बघा आता आपण सातपूरला आलेलो आहे. सातपूर क्रॉस केलं आहे आता आपण. बघा आता हे महिंद्रा सर्कल आहे पुढचं. हे बघा हे महिंद्रा सर्कल. आणि आता याच्या पुढे येईल पपई नर्सरी. हे बघा मित्रांनो याला पपई नर्सरी. हे बघा हे आहे पपईचं नर्सरी सिग्नल. हे बघा आता आपण पपई नर्सरी पास केलेली आहे आता. आणि आता निघालेलं आहे पुढं. तर पुढे येईल अशोकनगर सिग्नल. अशोकनगर चौफुली सिग्नल. मित्रांनो बघा हा आला अशोकनगर
चौफुली सिग्नल. हे बघा मित्रांनो, हे आहे VRL ट्रान्सपोर्ट बघा. तर मित्रांनो बघा, आपण आलेलो आहे VRL ट्रान्सपोर्टला. हे बघा, हे VRL ट्रान्सपोर्ट आहे. गाडी खाली होती बघा. VRL ट्रान्सपोर्ट फार मोठं झालं आता. हो गया, झाली बाबा खाली. झाली खाली, गाडी खाली झाली. आता जाऊ आपण डायरेक्ट घरी आता. तर मित्रांनो, आता आपण VRL ट्रान्सपोर्टला येऊन तो माल खाली केलेला आहे आणि बिल्टी घेतलेली आहे आपण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सोलमन कंपनीचे आहे ना 2 भाडे मारले आणि 1 ते पाईपचं भाडं मारलं. असे टोटल आपण मारले 3 भाडे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.